रामकृष्ण हरी. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य शांतपणे चाललेलं आहे आणि काहीतरी मोठं तुमच्या वाट्याला येणार आहे? असं कधी मनात विचार आलं का तुमच्या? तर बघा, डिसेंबर महिना वृषभ राशीसाठी अगदी हाच संकेत घेऊन येत आहे. शांततेमध्ये सुरू होणारी कथा आणि शेवटी होणारा एक निर्णायक बदल, असं काहीसं या महिन्यामध्ये नक्कीच घडणार आहे. हा बदल कौटुंबिक जीवनामध्ये असू शकतो किंवा करिअरमध्ये किंवा नातेसंबंधांमध्ये. तर तुम्ही तयार आहात का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. कारण 7व्या भावातील सूर्य, शुक्र आणि बुध युती, 8व्या भावामधील मंगळ आणि 11व्या भावातील शनी तुमच्या आयुष्यामध्ये घडवणार आहेत त्या गोष्टी ज्या तुम्ही कधीही विचार केलेल्या नव्हत्या. तर आता आपण जाणून घेऊयात वृषभ राशीसाठी हा डिसेंबर महिना 2025 मधील कसा असणार आहे. वर्षाची शेवट, 2025 या वर्षाचा शेवट तुमच्यासाठी गोड होणार आहे की कडू होणार आहे का आंबट होणार आहे, हे पाहणार आहोत आपण इथून पुढे. परंतु त्याच्या अगोदर मला तुम्ही एक गोष्ट सांगणार आहात की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे की नाही. तर लगेचच जा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असेल, काही माहिती विचारायची असेल, काही शंका असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधू शकतात. आणि जर तुम्हाला मी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीपैकी एखादी गोष्ट क्लिक झाली किंवा तुम्ही ती अनुभवलात तर तुम्हाला एकच गोष्ट करायचं आहे आणि ती म्हणजे मला कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे तर आपण राहणार आहोत कनेक्टेड. तर कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला मला कमेंट जरूर करायचं आहे. तर आता आपण सुरू करूया की 2025 मधील शेवट डिसेंबर महिना हा वृषभ राशीसाठी कोणता धमाका घेऊन आलेला आहे किंवा कोणती गोष्ट घडणार आहे. तर बघा, आता वास्तव कथा आता आपण सुरू करणार आहोत. व्यावसायिकदृष्ट्या नवीन बिझनेस आयडिया तुमच्या मनामध्ये येतील. वेगवेगळ्या एक इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणा किंवा वेगळं काहीतरी करण्याची एक तुमच्या डोक्यामध्ये कल्पना येणार आहे. परदेशी कनेक्शनमध्ये तुम्ही वाढ कराल किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय जर परदेशामध्ये स्थापन करायचा असेल किंवा त्याचा विस्तार करायचा असेल किंवा एखादी शाखा सुरू करायची असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा काळ खूपच उपयुक्त आहे. स्पर्धात्मक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या व्यवसायासोबत इतर दुसरे जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धात्मक जे काही चढाओढ असते त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही जिंकणार आहात आणि त्यासाठी तुम्ही तसे प्रयत्नही करणार आहात, कष्टही करणार आहात आणि ते कष्ट प्रामाणिकपणे पण असणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे यश तुम्हालाच मिळणार आहे. सोबतच 4 ते 15 डिसेंबरचा जो काळ आहे त्यामध्ये थोडीशी रिस्क घेण्याचं टाळा, कारण नुकसान तुम्हाला पाहावं लागणार आहे. सोबतच 26 नंतर भरपूर आर्थिक सुधारणा होतील, म्हणजे वर्षाच्या शेवटी. तर व्यवसायाच्या दृष्टीने खूपच एक वेगळंच विश्व तयार करणारा हा महिना असणार आहे. आता नोकरीमध्ये कसं आहे तर बघा, कामामध्ये नक्कीच काही चुका होऊ शकतात तुमच्याकडून महिन्याच्या सुरुवातीलाच. नकळतपणे म्हणा किंवा दुर्लक्ष असू द्या किंवा इग्नोरन्स, ह्या गोष्टीमुळे कामामध्ये चुका कराल आणि त्यामुळं तुमचं जे काही इमेज आहे, मानप्रतिष्ठा आहे, त्यातला काहीतरी एक इजा पोहोचण्याची शक्यता आहे तुम्ही जिथे काम करतात तिथे. आणि सोबतच राजकीय व्यवहार पण तुम्हाला टाळावे लागणार आहेत किंवा जे पॉलिटिक्स वगैरे घडत असतात त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही आहे. तुम्ही आणि तुमचं काम एवढीच गोष्ट जर तुम्ही पाहिलीत तर नक्कीच तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील नोकरीच्या ठिकाणी, किंवा जे आहे ते तरी चालू राहणार आहे. नुकसान तर तुम्हाला पाहावं लागणार नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला ह्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील किंवा त्याप्रमाणे काम करावे लागणार आहे. प्रवासाची शक्यता आहे, कामानिमित्त कुठेतरी प्रवासाला जाऊ शकतात. मंगळ तुम्हाला अचानक भूमिका बदलायला भाग पाडणार आहे. तुमचं जे ऑफिसमध्ये तुम्ही ज्या स्वरूपामध्ये असतात त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी भूमिकेमध्ये लोक तुम्हाला पाहतील आणि त्याचा नक्कीच तुमच्या तुमच्या नोकरीमध्ये फायदा होणार आहे. टीम लीड करत असाल तर शिफ्ट होण्याची शक्यता आहे. सोबतच 18 ते 27 डिसेंबरचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी सर्वोत्तम प्रगतीचा काळ आहे. त्याच्यामध्ये जर काही खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा आहे तर बघा, स्पर्धात्मक परीक्षा जे कोणी देत आहेत त्यांच्यासाठी उत्तम काळ आहे. नक्कीच त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील, एखादं मेंटर मिळेल तुम्हाला, जे मार्गदर्शन तुम्हाला मिळत नव्हतं तेही तुम्हाला अचानकपणे मिळण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल
जे कोणी स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर खूपच एक गोल्डन मंथ असलेला हा महिना असणार आहे. असं काही घडलं तर मला सांगायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. 8 ते 15 डिसेंबर या काळामध्ये थोडंसं तणाव तुमच्यावर राहणार आहे. का कोणास ठाऊक, एक परीक्षेचं तणाव असेल, अभ्यासाचं, किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, किंवा वेगळं काहीतरी रिझन असू शकतं. तर इथे थोडंसं स्वतःची काळजी घ्या. असं काही असेल तर इतरांशी बोला, तुमच्या आसपास किंवा घरच्यांशी बोला. थोडंसं ताण कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता बघा, क्रिएटिव्ह फील्ड, कला, मॅनेजमेंट या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे. या क्षेत्रामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी खूपच छान परिणाम देणारं हा महिना असणार आहे. ज्या कोणाला विदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्ही त्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ऑलरेडी, तर मंथ एंडला तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. एक ॲडमिशन ॲक्सेप्टन्स म्हणा किंवा एखादं तुमचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे अडकलेले असतील ते काम कंप्लीट होईल. ओव्हरऑल विदेशी शिक्षणासाठी जे काही तुम्हाला पाहिजे होतं त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. इयर एंड, मंथ एंड तुमच्यासाठी शिक्षणाच्या दृष्टीने गोल्डन चान्स आहे. तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला नेमकं कोणत्या देशामध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. आता बघा, महिला वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे, तर तुमच्या सुंदरतेमध्ये अजून जास्त वाढ होईल. ऑलरेडी वृषभ लोक जे असतात ते थोडेसे खूप अट्रॅक्टिव्ह असते पर्सनॅलिटी, आणि त्याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे. पहिल्यापेक्षा जास्त आकर्षक दिसायला लागाल तुम्ही. विशेष करून ज्या कोणी महिला बिझनेस आणि ऑनलाईन लर्निंग करत आहेत त्याच्यामध्ये चांगली वाढ होणार आहे. तुमचं बिझनेस जास्त प्रसिद्धी मिळणार आहे, तुम्हाला लोक ओळखायला लागतील, आणि विशेष करून कुटुंबाची मेन जबाबदारी तुमच्यावर पडण्याची शक्यता आहे. थोडासा भावनिक तणाव राहणार आहे, मग त्याच्यामुळं त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर पण होऊ शकतो. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना खूपच एक चढउताराचा असणार आहे मानसिकदृष्ट्या, कारण जुन्या आजारामध्ये सुधारणा होतील परंतु नवीन काही आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक क्रिया थोडेसा जास्त करा. संततीकडून तुम्हाला सहायता मिळणार आहे. जर तुम्ही तुमच्या संततीसोबत काही वाद चालू असतील, अबोला धरलेला असेल तर ते सगळं काही मिटणार आहे आणि त्यांचा तुम्हाला मदत मिळणार आहे, सहायता मिळणार आहे. जर तुम्हाला नवीन काहीतरी क्रिएटिव्ह असं करायचं आहे, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर तिथेही ते तुम्हाला मदत करतील. तुम्हाला पुढे येण्यासाठी त्यांची तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण एक साथ मिळणार आहे. तर नक्कीच असं जर काही घडलं तर तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. कौटुंबिकदृष्ट्या घरामध्ये थोडंसं ताण असलेला हा महिना असणार आहे. अस्थिर वातावरण असणार आहे एखाद्या गोष्टीमुळं, आणि नात्यामध्ये थोडंसं दुरावा पण येण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला. परंतु हळूहळू जसा वेळ जाईल तसं महिन्याच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल की नात्यामध्ये पुन्हा प्रेम फुललेलं असणार आहे. कुटुंबामध्ये डिसिजन घाईमध्ये न घेता चर्चेने तुम्ही घ्या, कारण तुम्ही स्वतः जर एखादा डिसिजन घेतलात आणि त्याचे जर परिणाम वाईट झाले तर लोक तुमचे घरचे तुम्हालाच पॉइंट करतील आणि तुम्हालाच बोलतील. मग त्याच्यामुळे कोणताही निर्णय असू दे तो तुम्ही घरच्या सगळ्यांच्या संमतीने घ्या, चर्चेने घ्या, मगच तो उपयुक्त पण ठरणार आहे. प्रॉपर्टी रिलेटेड काही कामं असतील तर ते स्थिर राहतील. 28 नंतर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये पण चांगले परिणाम पाहायला मिळतील. एखादी कोर्ट केस वगैरे चालू असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी जानेवारी सुरू होण्याअगोदर, 2026 सुरू होण्याअगोदर तुमचा मिस्टर किंवा मिस राईट तुम्हाला भेटणार आहे. म्हणजेच या महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमचा मिस्टर परफेक्ट मिळणार आहे किंवा मिस परफेक्ट तुम्हाला मिळणार आहे. जे कोणी विवाहित आहेत त्यांच्यासाठी सुरुवातीला थोडासा तणाव दिसणार आहे तुमच्या नात्यामध्ये, आणि तिथे पण एखादा तुमच्यामध्ये मतभेद झालेले असतील, एखादा वाद झाला असेल, छोट्या मोठ्या कुरबुरी चालूच असतात, तर स्वतः मध्यस्थी घेऊन थोडासा तो वाद मिटवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केलात तर 21 नंतर भावनिक जवळील नक्कीच वाढणार आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी तर हा महिना सगळ्यात मोठा योग असलेला आहे. 23 ते 31 डिसेंबर हा जो काळ आहे यामध्ये तुमचे सर्व काही अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. काही प्रॉब्लेम्स असतील लग्न जुळण्यामध्ये किंवा काही गोष्टी असतील, अडचणी असतील, त्या सगळ्या दूर होणार आहेत आणि विवाह जुळण्याचे प्रबळ योग आलेले आहेत. जर असं काही झालं तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं जरूर आहे. तुमच्या संपत्तीमध्ये तुम्ही वाढ कराल. कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुम्ही विशेष सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. घरच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचं म्हणा किंवा पार्टनरसोबत तुम्ही बिझनेस करत असाल तर पार्टनरचं म्हणा. काही लोक बदल शोधतात, पण वृषभ राशी डिसेंबरमध्ये बदल तुम्हाला शोधणार आहे. बघा, निर्णय धैर्याने घ्या, कारण नियती तुमच्या बाजूने उभी आहे. तर अशा काही वेगवेगळ्या अचानक
काही गोष्टी तुमच्यासोबत घडणार आहेत डिसेंबरमध्ये. वर्ष 2025 जाता जाता तुम्हाला एक गोड एक आठवण देऊन जाणार आहे. नेमकं ती आठवण काय असणार आहे ते तुम्ही अनुभवणार आहात. ती नक्कीच माझ्यासोबत तुम्हाला शेअर करायचं आहे. कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं आहे नेमकं कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणते अनुभव आलेले आहेत. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकता. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आपण भेटणार आहोत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.